आता काय घर आवडलं का? व्यवस्थित झालं का? व्यवस्थित आहे. आता काही काळजी नाही ना? काय नाही. महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा या गावातील प्रसादनगर भागामध्ये एक विजयाताई निकालजे म्हणून आमच्या विधवा भगिनी आहेत, ज्यांचे पती वारलेले आहेत. नुकताच ज्यांचा करता मुलगाही या ठिकाणी हे जग सोडून गेलेलं आहे आणि घरामध्ये फक्त सुनबाई आणि छोटे 2 बाळं यांच्यासह जीवनकंटात असताना या घराची अवस्था आपण 1-2 दिवसापूर्वीच आपल्याला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे. आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रहारचे प्रदेशाध्यक्ष माननीय अनिलजी चौधरी साहेब यांच्या सहकार्याने आम्ही राज्यामध्ये प्रहारचं काम करत असताना, स्वतःचे वाढदिवस साजरे करत असताना, म्हणजे विशेषतः आज या निमित्ताने माझा वाढदिवस आहे, परंतु आम्ही या आदर्श व्यक्तींमुळे आमचे वाढदिवस गावामध्ये कोणत्याही प्रकारचे पोस्टर बॅनर न लावता, त्या पोस्टर बॅनरवरती खर्च न करता आणि गावाचं विद्रुपीकरण न करता अशा पद्धतीने त्या पोस्टर बॅनरच्या खर्चामध्ये काहीतरी एक चांगला उपक्रम द्यावा म्हणून दर वाढदिवसाला एक काहीतरी या ठिकाणी सगळे प्रहारचे आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक नवनवीन उपक्रम या ठिकाणी आम्ही हाती घेत असतो. आणि त्यानिमित्ताने आज या प्रसादनगर भागातील विजयाताई निकालजेंचं ज्यांचं घर या ठिकाणी पावसामध्ये पडलेलं होतं आणि त्यांना राहण्याची एकदम अवस्था बिकट झालेली होती, तर त्यातून त्यांना सावरण्यासाठी, त्यांच्या डोक्यावरती छत देण्यासाठी आम्ही आजचा वाढदिवस कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता किंवा कुठेही पोस्टरबाजी न करता, गावाचं विद्रुपीकरण न करता, या ठिकाणी आमच्या आई सांगुणाबाई भीमराव डोसी यांनी सातत्याने आम्हाला वाढदिवसाला दिलेल्या सल्ल्यानुसार की स्वतःच्या वाढदिवसाला पोस्टर बॅनर गावात लावून गावाचं विद्रुपीकरण करून गावाच्या शिव्या खाण्यापेक्षा या पोस्टर बॅनरच्या खर्चामध्ये तुम्ही एखाद्या गोरगरिबाच्या जर कामी आले तर त्याचे आशीर्वाद नक्कीच तुम्हाला जीवनभर काम येतील, हा संदेश सोबत घेऊन आम्ही सातत्याने काम करत असताना आमच्या आईच्या आदेशानुसार आम्ही 1 वर्ष आपण बघितलेलं आहे, यूट्यूबलाही ते सर्व आहे की 1 वर्ष आम्ही कोविड काळामध्ये लहान विधवा भगिनींचे जे काही मुली आहेत 1 वर्षाच्या, त्यांच्या नावावर 10,000 रुपयाच्या पोस्टामध्ये FD करून 1 लाख रुपयाचं त्यावेळेस आम्ही सुरुवातीला वितरण केलेलं होतं. त्याच्यानंतर काही विधवा भगिनींना मी शिलाई मशीन आणि हातगाडीचं वितरण करून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्या ठिकाणी मदत देण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यानंतर अशाच पद्धतीने एका दिव्यांग बांधवाला 3 चाकी गाडी देऊन आम्ही एक वाढदिवस साजरा करून त्याला स्वतःच्या पायावरती एक व्यवसायाचं एक साधन त्या ठिकाणी उभं राहावं म्हणून त्याला मदत केलेली होती. आणि त्याच्यानंतर देवळाली प्रवरा शहरामध्ये असलेल्या एका अनाथ मुलीला त्या ठिकाणी उघड्यावरती आम्ही ओढ्याच्या कडाला राहत असल्याचं पाहिल्यानंतर 1 वाढदिवस आम्ही तिच्या घराला भेट देऊन त्या ठिकाणी एक तिला निवारा देऊन त्या ठिकाणी एक तिलाही एक अशाच पद्धतीचा निवारा आम्ही करून दिलेला होता. आणि आता पुन्हा हा वाढदिवस अशा पद्धतीने या आमच्या विजयाताई निकालजे मावशी आहेत की ज्यांना कुणी या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये कर्ता पुरुष कुणी राहिलेला नव्हता आणि त्यामुळं त्यांच्याकडे 1-2 अँगल पडलेले होते, 2-4 पत्रे पडलेले होते, त्याच्यामध्ये त्यांना उभं राहता येत नव्हतं. म्हणून मला आमच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की यांना मदतीची गरज आहे. आणि विजयताईसुद्धा म्हणाल्या होत्या की आम्हाला आप्पा भाऊ काही जर करता आला तर बघा. आणि तो एक विचार डोक्यात घेऊन आम्ही आज सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोस्टर बॅनरला या ठिकाणी फाटा दिलेला आहे. पुन्हा गाजावाजा करून कोणत्याही प्रकारचे हारतुरे फटाके या सगळ्याला फाटा देऊन आम्ही वाढदिवसाचा सगळा जो काही खर्च आहे तो या ठिकाणी घालून या विजया मावशींच्या डोक्यावरती छत देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित विचार केला. आणि आज तुम्ही माझ्या पाठीमागे जे बघत आहात तर हे अशा पद्धतीने 12x15 जवळपास खुली या ठिकाणी पत्र्याची शेडची निवारा त्यामुळे त्यांना उपलब्ध होऊ शकलेला आहे. म्हणून ही काय आमची हाऊस म्हणून आम्ही किंवा प्रसिद्धीसाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करत नाही, हे आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. हे व्हिडिओ करण्याचे माध्यमच मूळ कारणच हे असतं की यातून कुणीतरी संदेश घ्यावा
आणि जे कोणी गावामध्ये दाती चकलेले फोटो गावभर लावून ठेकेदाराच्या खर्चामध्ये स्वतःचे वाढदिवस साजरे करतात, त्यांच्यासाठी हा एक संदेश आहे की आपण कुठेतरी वाढदिवसासाठी पोस्टर बॅनरला जो खर्च करतो तो जर अशा पद्धतीने कोणाला तरी एक गोरगरिबाला किंवा गरजू व्यक्तीला जर कारणी लागला, अन्न वस्त्र निवाऱ्यापैकी जर काही मदत आपण देऊ शकलो, तर ती मला वाटतं की नक्कीच आमच्या आईनी सांगितल्या पद्धतीने का तो मला वाटतं ते आशीर्वाद आपल्याला जीवनभर आपल्या सोबत राहतील. आणि नक्कीच समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल की आपण जे जे काय वाढदिवस साजरा करतो, एक साधं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर एक पोस्टर जर आपल्याला तयार करायचं असेल तर 5 ते 10 हजार रुपये खर्च येतो. आणि त्या 5 ते 10 हजार रुपयाच्या खर्चामध्ये एक शिलाई मशीन येऊ शकते आणि एका विधवा भगिनीचं त्याच्यामुळे उदरनिर्वाहाचं एक साधन उभं राहू शकतं. एक साधे गणित आपण एक 2-4 वर्षापूर्वी या ठिकाणी मांडलं होतं आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यावरती काम सुरू केलेलं आहे. आणि तेव्हापासून आम्ही हे सगळे वाढदिवस या ठिकाणी गाजावाजा न करता किंवा कोणत्याही प्रकारचे सोंगडोंग न करता अशा पद्धतीने गरजू व्यक्तींना मदत देऊन या ठिकाणी करत आहोत. या निमित्ताने मला ज्यांनी ज्यांनी कुणी हे सगळं करण्यासाठी उभारी दिलेले आहेत असे आमचे सगळे प्रहारचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत, महिला पदाधिकारी आहेत. या सगळ्यांची मी या निमित्ताने धन्यवाद व्यक्त करतो की यांनी सगळ्यांनी साथ दिली आणि ह्या अशा उपक्रमाला या ठिकाणी साथ देऊन आजच्या मुहूर्तावरती हे आपण घर या ताईंना देऊ शकतोय. त्यानिमित्ताने त्यांना आनंदी पाहतानाही या निमित्ताने विशेष आनंद होत आहे. का ताई, आता आपल्याला काय वाटतं आता हे घर आपलं झालेलं आहे? काय नाही, मला व्यवस्थित वाटतं ते. आता दिले ना मला तुम्ही, व्यवस्थित आहे. आता काही तुमची अडचण राहिली का? काहीच नाही. आणखी काय करणं बाकी आहे इकडे? ते असं तर पाहू आपण नंतर, तसं नाही काही. काहीच अपेक्षा नाही राहिली, ठेवलंच नाही काही पाहायला तर काही सांगायचं असं. हा, आनंदीच आहे. आपण पाहताय की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमचा नफा. अशा पद्धतीने आमच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांचं काम या ठिकाणी चालत असतं. आणि आपणही मला वाटतं की जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील की आपणही याच्यातून एक बोध घेऊन जर यापुढे आपला वाढदिवस करत असताना किंवा जर घरामध्ये काही कार्यक्रम असतील तर त्याला अशा पद्धतीने फाटा देऊन आपण एक चांगलं कार्य या ठिकाणी हाती घेऊ शकता. या आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आपले श्रामपूर मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढोस आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रहारचं काम चालू आहे असे आमचे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचे या ठिकाणी निश्चितच या आठवण येते. आणि त्यांची प्रेरणा घेऊनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रहारचं काम या ठिकाणी श्रामपूर मतदारसंघामध्ये सुरू आहे. हे करत असताना ज्या वेळेस आप्पासाहेबांच्याबद्दलच आज बोलावं लागेल, कारण वाढदिवस त्यांचा आहे. आणि यापूर्वीचे वाढदिवस हे करत असताना त्यांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता, कोणत्याही प्रकारची हवा न करता, कोणत्याही प्रकारचे बॅनर न लावता एक सर्वसामान्यासाठी काय करता येईल हा त्यांनी त्या ठिकाणी दृष्टिकोन ठेवला. म्हणून एका वाढदिवसाला त्यांनी त्या ठिकाणी काही डिपॉझिट पावत्या त्या ठिकाणी मुलींच्या नावाने किंवा त्या कुटुंबाच्या नावाने त्या ठिकाणी दिल्या का ज्याच्याकरून त्या कुटुंबाला भविष्यकाळात फायदा होईल. त्यानंतर मशिनरी वाटप केलं. त्यानंतर अपंगांना गाडी देण्याचं त्या ठिकाणी मागच्या वर्षी नियोजन केलं. काहींना वह्या वाटप केल्या. त्यानंतर या ठिकाणी आज एक नवीनच उपक्रम की अनाथांना घर देण्याचा जो उपक्रम आहे तो त्या ठिकाणी मागच्या वर्षी केला. आज आपले विजयताई आहे, त्यांनाही या ठिकाणी मला वाटतं परिस्थिती अशी होती का पावसाळ्यात त्या ठिकाणी राहण्यासाठी घर नव्हतं आणि म्हणून दुसऱ्याच्या तिथं राहून जायचं आणि झोपायचं ही परिस्थिती त्यांच्यावरती होती. आणि गरिबीला लाज नसते, काही करू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा व्यक्तीकडं लक्ष जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आज आपण पाहतो अनेक पुढारी आहेत, अनेक आमदार खासदार होऊन गेलेत, अनेक नेते आहेत, परंतु इतक्या खालच्या लेवलला इतक्या सामान्य परिस्थितीमध्ये कोणाचं लक्ष जात नाही आणि त्याचा कोणी विचार पण करत नाही. परंतु एका बाजूला 50-50 हजार 1-1 लाखाचे बॅनर लावले जातात आणि त्या ठिकाणी स्वतःचा उदो केला जातो. यापेक्षा एखादा जर गरीब त्याला जर आपण वर आणता आलं आणि या पद्धतीने जर साथ देता आली तर याच्यासारखं चांगलं काम त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आप्पासाहेबांनी जे काम केलं त्याचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. अतिशय अनमोल असं काम आहे. आणि ज्या विजयताईंना ते घर दिलेलं आहे आज त्या या घरामध्ये त्या ठिकाणी राहण्यासाठी सुरुवात करतील. त्यांचा आनंद हा द्विगुणित असेल, कितीतरी पट असेल, त्याची क्षमा नाही.
आणि म्हणून अशा पद्धती हे काम करत असताना आप्पासाहेबांनी ज्या वेळेस असे कामं केले तर सामाजिक कार्य या निमित्ताने त्या ठिकाणी आपल्याला कसं करता येईल, समाजाला उपयोगी कसं पडता येईल हे त्या ठिकाणी पाहिलं. कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना, कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी काम करत असताना कोणाकडून 1 रुपयासुद्धा घ्यायचा नाही आणि त्याचं काम मोफत करून द्यायचं. आणि भले स्वतःची गाडी असेल, स्वतःचं पेट्रोल असेल, स्वतःचा खर्च असेल, हे नित्याने त्या ठिकाणी आजपर्यंत त्यांनी केलेलं आहे. हे सगळे आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी निश्चितच माहीत आहे. आणि हे करत असताना हे तर काम आहेच, पण याच्या बाबत याच्या शासकीय दरबारी जे कामं असतात, तहसीलचं काम असेल किंवा पोलीस स्टेशनचं काम असेल किंवा कलेक्टर कचेरी नगरचं काम असेल, तर कुणाची जरी अडचणी असेल तर ते स्वतः त्या ठिकाणी ते करतात. आणि ते काम करत असताना या ठिकाणी संबंधित जे कार्यालय आहेत यांना पण माहीत झालं की हे संबंधित व्यक्ती जे आहेत कोणत्याही प्रकारचं 1 रुपयासुद्धा घेत नाही, काम प्रामाणिकपणे करतात, कुणालाही त्या ठिकाणी जाणीवपूर्वक आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर काम हे 100% होतं. आणि म्हणून ही जी भावना आहे त्यांची, आज जर सत्ता नसताना, कोणत्याही प्रकारचं पद नसताना जर या पद्धतीचं जर काम होत असेल, जर त्यांच्या हातात एखादं जर पद आलं किंवा सत्ता जर आली तर यापेक्षा कितीतरी पट त्या ठिकाणी कामं करता येऊ शकतात. कारण ती दृष्टी लागते. पैसा कुठून आणायचा, पैसा कसा वापरायचा, पैसा कोणासाठी वापरायचा, ही जर दृष्टी असेल तर त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी आपल्याला विकास या ठिकाणी जादा करता येईल. आणि हीच भूमिका त्यांची असल्यामुळे या ठिकाणी आम्ही जे कार्यकर्ते आहेत, आपले जे प्रहारचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याबरोबर आपण एक दिलाने त्या ठिकाणी काम करत आहोत. म्हणून आज श्रामपूर तालुक्यामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे असं मी या ठिकाणी म्हणेल. आणि म्हणून आज या ठिकाणी हे काम करत असताना, सामाजिक कार्य करत असताना आम्ही त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी हाक मारल्यानंतर आम्ही त्यांना त्या ठिकाणी साथ देण्याचं काम करतो. म्हणून आप्पासाहेबांना या निमित्ताने आज त्यांचा वाढदिवस आहे. हे जे तुमचं कार्य आहे अतिशय अनमोल कार्य आहे. तुमच्या आईने तुम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा दिलेली आहे आणि ती प्रेरणा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आईचं आणि वडिलांचं जे काही मार्गदर्शन आहे किंवा तुम्ही भविष्यकाळात हे करा ते कधी विसरत नाही, नेहमी आईचं नाव घेतात आणि त्याच प्रेरणेत त्या ठिकाणी कार्य चालू आहे. मला असं वाटतं या ठिकाणी भविष्यकाळामध्ये हे काम करत असताना त्या ठिकाणी आज आपण सुरुवात आहे, परंतु भविष्यकाळ फार मोठा आहे आणि त्यांच्या हातून फार मोठं कार्य घडणार आहे. म्हणून ज्यांचं कार्य, ज्यांच्या हातून कार्य चांगलं घडतं त्यांचंच नाव त्या ठिकाणी इतिहासात लिहिलं जातं. आणि म्हणून आप्पासाहेबांचं नाव या ठिकाणी त्यांनी देशासाठी सुवर्णपदक मिळवून दिलं, कांस्य पदक मिळवून दिलं, त्यांना छत्रपती पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मिळाला. हे त्याचं द्योतक आहे. आणि याचंच त्या ठिकाणी आज हे काम करत असताना ते एक देशासाठी काम केलं, आज सर्वसामान्यांसाठी काम चालू आहे. आणि भविष्यकाळात हे जे काम आहे त्यांच्याकडून फार मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी घडणार आहे. आणि परमेश्वर त्यांना हे काम करण्यासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी झटण्यासाठी त्या ठिकाणी शक्ती देव अशी मी त्या ठिकाणी प्रहारच्या वतीनं, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी मी परमेश्वरची प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द त्या ठिकाणी संपवतो. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांत भाऊ. या निमित्ताने एक खुलासा या ठिकाणी करावासा वाटतो की 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस निकालजी मावशींचा व्हिडिओ आम्ही कुणी घर देतं का रे घर या हेडलाईनखाली प्रसारित व्हिडिओ केलेला होता आणि सोशल मीडियावरती काही मित्रांनी त्या ठिकाणी एक शासन निर्णय असतील किंवा शासन कशा पद्धतीने घरकुल देतं याचे शासन निर्णय त्या ठिकाणी पोस्ट करून आम्हाला एक सल्ला देण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि मी त्यांना त्यावेळेस उत्तरही दिलेलं होतं की सल्ला नको, आम्हाला घर हवं आहे. त्याचं स्पष्टीकरण आज मी या ठिकाणी देऊ इच्छितो की शासन निर्णय असे भरपूर आहेत आणि भरपूर शासनाच्या स्कीम आहेत. पंतप्रधान आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल, आणखी कोणती घरकुलाच्या स्कीम असतील, परंतु त्या ठिकाणी जागेचे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि ही जी जागा आहे ही प्रसादनगर भागामध्ये आहे आणि सध्या या जागेवरती डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचं नाव लागलेलं असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला घरकुल किंवा शासनाची कोणती स्कीम या ठिकाणी लागू होत नाही. आणि त्यामुळं इथली जी काही जनता आहे तर ही बऱ्याच वर्षांपासून त्रस्त आहे. या ठिकाणी कांबळेदादा आणि कांबळेताई यांनी सुद्धा खूप सारे या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. या जागेचं लेआउट केलेलं आहे, सर्वे केलेला आहे. या नागरिकांच्या नावावरती घर करून देण्यासाठी, जागा करून देण्यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही त्यांना त्या ठिकाणी साथ देत आहोत आणि एक दिवस नक्कीच ह्या जागा या सगळ्या इथल्या नागरिकांच्या नावावरती कशा होतील याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. आणि पुन्हा आम्हाला सल्ला देणाऱ्यांना सांगू इच्छितो की या प्रसादनगरमध्ये 4 एकर शासनाची जमीन या ठिकाणी बचूभाऊ कडू असतील, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असेल, आम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या ठिकाणी देऊन ते मोफत या नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहोत. आणि त्याचा 50% पुढे जवळपास शासनाच्या मान्यताही या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि मग अशा पद्धतीने ज्यावेळेस जागा तुमची
क्लिअर झालेली असते, जागा ज्यावेळेस टायटल क्लिअर असतं त्याच वेळेस तुम्हाला घरकुल देता येतात. म्हणून कुणी सल्ले देणाऱ्यांनी वाईट वाटून घेऊ नये, परंतु त्याच्या पाठीमागे ज्या अडचणी असतात. म्हणून आज रोजी आम्हाला सल्ला नको, पण डोक्यावरती या मावशीचं छत हवं होतं. घरात करतं कुणी नाही. लहान लहान मुलं इथं तुम्ही अशा पडक्या याच्यामध्ये ठेवू शकत नाहीत. म्हणून कारखान्याच्या चाळीमध्ये कोणाला तरी भाडं देऊन तिथं एक खोलीमध्ये त्यांना या ठिकाणी ठेवल्या जात आहे. ह्या सगळ्या अडचणी आपण सांगू शकत नाही आहेत सोशल मीडियाला. तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरं लिहित बसायला एवढा वेळ नाही आहे. आणि यांना लगेच या ठिकाणी त्या घराला दरवाजासुद्धा नाही आहे. जे काही खोपटंच म्हणावं लागेल त्याला, जे काही बांधून ठेवलं त्यांनी वरती फक्त बारदाना आहे. त्याच्यामध्ये कुत्रे, मांजर, घुशी, साप, मन मानेल त्यावेळेस सरपटणारे प्राणी रात्री अपरात्री आत येणार. आणि अशा अवस्थेत माणूस कसा राहू शकतो, जगू शकतो, याची कल्पनासुद्धा करवत नाही आहे. असो, कुणाला जर वाईट वाटलं असेल त्याच्यातून तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु यातून चांगलं ते ठेवा आणि आमचं जे काही चुकलेलं असेल ते आम्हाला परत द्या, अशा पद्धतीच्या निमित्ताने विनंती करतो. आज या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे रामपूर विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांतजी कराळे असतील, राहुरी फॅक्टरी प्रहारचे शहर प्रमुख आमचे शरदराव खांदे असतील, देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाशजी वाकळे असतील, उपप्रमुख गणेशजी भालके असतील, शाखाध्यक्ष अमोल साळवे असतील, देवळाली प्रवराच्या महिला शहर अध्यक्षा आमच्या भाग्यश्रीताई कदम असतील, त्यांचे पती संघटक या ठिकाणी सुनीलजी कदम असतील, संघटक कांबळेदादा असतील, राहुरी फॅक्टरी महिला शहर प्रमुख रजनीताई कांबळे असतील, त्याचबरोबर उपाध्यक्ष आमच्या वंदनाताई कांबळे असतील आणि सनी भाऊ जगताप असतील, असे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी, सनी सोनवणे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यानिमित्ताने म्हशे पाटलांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण अशा पद्धतीने जे काही बच्चू भाऊंच्या आशीर्वादाने आणि राज्याचे प्रहारचे प्रमुख आमचे अनिलजी चौधरी साहेब असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा वासा असाच पुढे चालू ठेवावा अशी या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. सहकार्याबद्दल तुमचे आभारी आहोत आम्ही. नाही, याच्यात आभार मानण्यासारखं काही नाही आहे. हे आमचं कर्तव्य आहे. तुमचं कर्तव्य, पण आम्हाला नजरेपुढे जे काही दिसतं दुःख कुणाचं आम्ही आभारी ते आम्हाला पाहत नाही, म्हणून आम्ही अशा पद्धतीचं काम हाती घेतो. आणि